नमस्कार. आदिवासी विभाग भरती मित्रांनो 2024 ची जाहिरात तुमची आलेली मित्रांनो. या भरतीसाठी तुमची बुद्धिमत्ता चाचण्याविषयीची नेमकी तयारी आपण कशी केली पाहिजे, आयबीपीएस पॅटर्न नेमका कसा असतो, कोणते कोणते टॉपिक तुमच्या आयबीपीएस पॅटर्न नुसार महत्त्वाचे, त्यांची लिस्ट, या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे बघा. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आता ही जी तुमची आदिवासी विभागाची जाहिरात आहे मित्रांनो, ही जाहिरात आणि ज्या तुमच्या इतर जाहिराती आहेत बघा, सरळ सेवेच्या महानगरपालिका असेल, लेखा कोषागार असेल, तुमचं अन्न औषध प्रशासन असेल बघा, आदिवासी विभाग, वन विभाग, नगर परिषद, बीएमसी, सर्व एक्झाम साठी मित्रांनो आपण ऑल इन वन एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो सुरू केली. जर ही बॅच तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की ही बॅच जॉईन करा. 25% ऑफची ऑफर अजूनही सुरू आहे. ओके मित्रांनो, आपला आजचा जो मेन मुद्दा आहे की आपण या बुद्धिमत्ता चाचणी विषयाची आयबीपीएस पॅटर्न नुसार तयारी करताना काय काय गोष्टी महत्त्वाच्या बघा, याच्यामध्ये आपल्या कोणत्या कोणत्या स्टेप असल्या पाहिजेत, अभ्यास करताना कोणत्या कोणत्या अँगलने आपण अभ्यास केला पाहिजे, काय या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करू. नंबर 1 ती लक्षात ठेवा मित्रांनो. बघा तुम्हाला मी पहिला मुद्दा सांगतो मित्रांनो, कुठलाही टॉपिक बघा, मी तुम्हाला टॉपिकची लिस्ट, कुठलाही टॉपिक तुम्हाला मित्र व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्याच्या पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण तुम्ही आयबीपीएस पॅटर्न नुसार एक्झाम देतात, त्यामुळे तुम्हाला मित्रांनो कन्सेप्ट माहित असणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, जिथे जिथे तुम्हाला मित्रांनो शॉर्टकट असेल बघा, टेक्निक असेल, स्मार्ट वे असेल बघा, त्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करा बघा. ओके, मी म्हणजे आता हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कुठे भेटतील, तुम्ही युट्यूबवर बघू शकता किंवा तुम्ही बॅच जर परचेस केली असेल तर तुम्हाला बॅच मध्ये भेटतील. ओके, पण मित्रांनो सांगण्याचा भाग किंवा जर तुमचा मेंटर असेल, तुमचा फ्रेंड असेल, त्याच्याकडून मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी लर्न करून घ्या. कारण की याच्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट माहित नाही तिथं ती समजून घेणं हे आपलं काम आहे मित्रांनो. ओके, बघा तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही तर तुम्ही हुशार नाही असा अर्थ होत नाही, पण मित्रांनो ती गोष्ट आपण शिकून घेतली पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो बघा, तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे बघा बुक्स मधून. बघा नुसतं आपण लेक्चर केलं, बॅच घेतली तर नाही, बुक्स मधून आपल्याला प्रॅक्टिस सुद्धा करता आली पाहिजे. ओके, कारण की तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसार मित्रांनो ह्या सगळ्या स्टेप मधून जायचंय. आता तुम्हाला बुक्स मी सजेस्ट केली इग्नाइट अकॅडमीचे मित्रांनो, बघा तुम्ही बुक्स घ्या. इग्नाइट अकॅडमीचं बुक पूर्णपणे तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला बुक्स अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीच. ओके, दुसरी गोष्ट आता एमसीक्यू प्रॅक्टिस, ही गोष्ट बघा तुम्हाला मी बॅच मध्ये पण करणार आहे बघा, आणि फ्री मध्ये आपण युट्यूब वरती सुद्धा मित्रांनो याच्या तुमची तयारी मी करून घेणार आहे बघा. म्हणजे एमसीक्यू ची प्रॅक्टिस तुम्ही आता ज्या तुमच्याकडे पीवायक्यू अवेलेबल असेल, प्रश्नपत्रिका असेल बघा, त्याच्यात तुम्ही मित्रांनो एमसीक्यू ची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करू शकता. दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. ऍप मध्ये सॉल्व्ह करा, बुक्स मध्ये असेल बघा, तुमच्याकडे जे काही नोट असेल, प्रिंट असेल बघा, त्याच्यामधून तुम्ही मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. आता पुढचा मुद्दा बघा, रिव्हिजन. या गोष्टी आपण युट्यूबवर पण ती घेतो, बॅच मध्ये पण बघा. आणि फायनल टच हा तुम्हाला स्वतःला मित्रांनो बघा शेवटी द्यायचा आहे. जेव्हा तुमची एक्झाम जवळ येते तेव्हा तुम्हाला सेल्फ स्टडी सुद्धा मित्रांनो रिवाइज करायचे. पूर्ण कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन चुकतात तुमचे, कोणत्या पॅटर्न तुम्हाला येत नाही, काय या अँगलने तुमचा मित्रांनो अभ्यास होणं एकंदरीत आवश्यक आहे. जर तुम्ही ह्या सगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून मित्रांनो अभ्यास केला रिझनिंग या विषयाचा, तेव्हा तुम्हाला मित्रांनो रिझनिंग मध्ये आदिवासी विभागाची जी आपली एक्झाम आहे 25 पैकी 25 तुम्हाला मार्क भेटतील. आणि ज्याला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्ही मित्रांनो ह्या सगळ्या स्टेपच्या माध्यमातून यातली तुम्ही एकही स्टेप मिस केली मित्रांनो तर मग प्रॉब्लेम होतो. लक्षात ठेवा, आपण काय करतो, लेक्चर बघतो पण मग टेस्ट सॉल्व्ह करत नाही बघा, टेस्ट सॉल्व्ह करतो, लेक्चर बघतो पण आपण बुक्स मधून प्रश्न सॉल्व्ह करत नाही बघा. ओके, आपण हे सगळं करतो, शेवटी रिव्हिजन करत नाही बघा, एक स्वतःची स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप करत नाही बघा. या सगळ्या गोष्टींच्या अँगल जेव्हा तुमचा अभ्यास होतो त्याला म्हणतात परिपूर्ण अभ्यास. ओके, मी सांगेल तुम्हाला. आणि मित्रांनो बघा, हे जे टॉपिक आहे बघा, हे रिझनिंग सिलेबस फॉर आयबीपीएस पॅटर्न बघा. जर तुम्ही मित्रांनो रिझनिंगचा आयबीपीएस पॅटर्न बघितला तर या टॉपिक वरतीच तुम्हाला पेपरमध्ये जास्त करून प्रश्न येणार आहेत. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पहिला मुद्दा बघा, लॉजिकल रिझनिंग बघा. याच्यावर तुम्हाला मित्रांनो 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला फिक्स असतात बघा. अल्फान्यूमेरिक बघा 3 किंवा 4 प्रश्न तुम्हाला याच्यावरती फिक्स असतात बघा. रँकिंग असेल बघा, तुमचं डायरेक्शन बघा 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला फिक्स असतात बघा. डेटा सफिशियन्सी बघा 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला असतात बघा. इनइक्वालिटी 1 किंवा 2 प्रश्न असतो बघा. सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न बघा. पझल तुम्हाला 2-3 प्रश्न असतात बघा. ओके, याचा तुम्हाला एखादा प्रश्न असतो बघा. सिलोबस तुमचे 1 किंवा 2 प्रश्न असतात बघा. ब्लड रिलेशन तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न बघा. इनपुटचे 1 किंवा 2 असतं बघा. कोडिंग डिक्युटेचे तुम्हाला जवळपास 3 किंवा 4 प्रश्न असतात बघा. अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत तुमचे हे 25 प्रश्न याच टॉपिक वरती डिझाईन केलेले असतात.
ओके, जर तुम्ही IBPS पॅटर्नचा कुठलाही रिझनिंगचा पेपर जर बघितला, तुम्हाला या टॉपिकवरच प्रश्न बघा आणि याच टॉपिकवरती मी बॅच मध्ये पूर्णपणे भरतोय. एवढेच टॉपिक मी घेणार बॅच मध्ये, लक्षात ठेवा. परंतु एक मुद्दा माझा असा आहे मित्रांनो, हे झाले तुमचे 25च्या 25 क्वेश्चन याच्यामधून. परंतु काही लोकांचं असं म्हणणं असेल की सर आम्ही जर सरळ सेवेची बॅच घेत आहोत तर या बॅच मध्ये फक्त आमची IBPSच्याच एक्झामची आम्ही तयारी नाही करत, आम्ही TCS पॅटर्नच्या पण एक्झामची आम्ही तयारी करत. सो बघा, त्यामुळे मित्रांनो बघा, हे तर मी तुम्हाला IBPS पॅटर्नचं सगळं घेणारच आहे. हे IMP टॉपिक, हे 12 टॉपिक तुम्हाला मित्रांनो खूप महत्वाचे IBPS पॅटर्न साठी. याच्यामध्ये आपण अजून काय केलं बघा मित्रांनो, मी तुम्हाला सेकंड प्रायोरिटी रिझनिंगचे पण सांगितले बघा. हे सुद्धा टॉपिक जे तुम्हाला TCS पॅटर्न साठी जास्त करून तुम्हाला विचारलं, हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला टॉपिक मी बॅच मध्ये कव्हर करणार आहे. आपल्या जी तुमची सरळ सेवा सरळ समावेश बॅच आहे, या बॅच मध्ये हे सुद्धा टॉपिक तुमचे कव्हर होणार आहेत मित्रांनो. ओके, याच्यामध्ये तुमचं एनालॉजी असेल बघा, वर्ड अरेंजमेंट, अरिथमॅटिक रिझनिंग असेल बघा, मॅथमॅटिकल ऑपरेशन, काउंटिंग ऑफ फिगर, मिरर इमेज, नंबर सिरीज, व्हर्बल, हे जे काही तुमचे अजून एखाद दोन टॉपिक राहिले असेल बघा, ते सुद्धा तुम्हाला हे बॅच मध्ये भेटणार आहेत. कारण की ही बॅच जी आपण डिझाईन केली IBPS पॅटर्नच्या सगळ्या एक्झाम आणि तुमच्या TCS पॅटर्नच्या जे तुम्हाला राहिलेले घटक ते सुद्धा आपण कव्हर करणार. ओके, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जवळपास या विषयाची तयारी करायची आणि जवळपास मला वाटतं जर तुम्ही या ॲटिट्यूडने, या अप्रोचने सगळा अभ्यास केला बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा, तर तुम्हाला टार्गेट मित्रांनो मी देतो 25 पैकी 25 मार्क तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये 100% घेऊ शकतात. मला गॅरंटी मित्रांनो, आपण या ॲटिट्यूडने अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे अपयश येत असतं. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी या वर्षी आपली जी आदिवासी विभागाची एक्झाम आहे, ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा. ओके, चलो मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बॅच वगैरे जॉईन केली बघा, बॅच मध्ये आपला कंटेंट, कन्सेप्ट, MCQ आणि तुमच्या फॅक्ट्स या सगळ्या अँगलने आधारित आपली बॅच आपण डिझाईन केली. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल मित्रांनो, तर ही आपली सर्व समावेशक सरळ सेवेची बॅच आहे. ही तुमची TCS IBPS दोन्ही प्रकारच्या एक्झाम साठी आपली मित्रांनो युजफुल असणारी बॅच आहे. या बॅच वर तुम्हाला 25% ऑफ सध्या सुरू आहे. ओके, पहिल्या 500 लेकरांसाठी. ओके, मला वाटतं हा आकडा क्रॉस झालेला असावा, त्यामुळे पण ऑफर सुरू आहे, तुम्ही नक्की या बॅचचा विचार करू शकता. काही मदत लागली मित्रांनो, टीमचा नंबर आहे आपला 8888 99 6116 या क्रमांकावरती मित्रांनो कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. ओके, भेटूयात मित्रांनो. आपण लक्षात ठेवा, आता रिझनिंगचे प्रश्न ऍक्च्युअल मध्ये IBPS कसे विचारते, जे मेमरी बेस्ड क्वेश्चन मित्रांनो, त्याचं सेशन सुद्धा आपलं लवकरच होईल मित्रांनो. ओके, भेटूयात पुढच्या नवीन एका छान व्हिडिओ मध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.